प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी डोंगरगाव साठवण तलावात पोहोचल्याने माजी खासदार समीर भुजबळ यांनी डोंगरगाव तलावात पाण्याचे जलपूजन केले. येवले तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी सलग तिसऱ्या वर्षी डोंगरगाव साठवण तलावात दाखल झाल्याने परिसरात शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. प्रकल्पाचे पाणी थेट डोंगरगाव तलावात पोहोचताच माजी खासदार समीर भुजबळ यांनी रविवारी उत्साहात जलपूजन केले. यंदा मांजरपाडा कालव्याचे अस्तरीकरण आणि गेटचे काम पूर्ण झाल्याने अत्यंत कमी वेळेत पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचले आहे. यामुळे परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासह शेती व पशुधनासाठी मोठा आधार मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला. तालुक्याची भविष्यातील गरज लक्षात घेता मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून हा संकल्प साकार झाला आहे. पार गोदावरी व नार पार प्रकल्पाच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी मांजरपाडा प्रकल्पात आणून ते येवल्यासह मराठवाड्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प भुजबळ यांनी बोलून दाखवला. या प्रसंगी विविध लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. आज तिसऱ्यांदा पाणी आलंय. खऱ्या अर्थाने या येवलेकर वासियांच्या स्वप्नाची ही स्वप्नपूर्ती आहे. त्यांनी आदरणीय भुजबळ साहेबांना जी इथे संधी दिली, काम करण्याची संधी दिली आणि इकडच्या पाण्याचा जो प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे ते उभे राहिले आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने जे आहे साहेब या पूर्ण ताकदीनिशी जे आहे महाराष्ट्रामधली नाही तर अख्ख्या देशामधला हा सर्वात प्रथम असा झालेला हा प्रोजेक्ट आहे. जे मांजरपाड्याच्या इथून वळण बंधारे बांधून नंतर बोगदा काढून त्याच्यातून जे आहे पाणी आणण्याचं काम झालं आहे. खरं म्हणजे आता पाऊसही चांगला झाला त्याच्यामुळे पुणेगाव धरणात फार मोठ्या प्रमाणात पाणी आलं. पाणी आल्या जे आहे साहेबांच्या सूचनेनुसार जे आहे जे मांजरपाडा देवसाने जे आहे तिथून ते डोंगरगावपर्यंत जो कॅनॉल आहे तो कॅनॉलचा नुसतं कॅनॉल बनवला नाही तर कॅनॉलच्या नंतर लायनिंगचं सुद्धा काम केलं आणि त्यामुळे जे आहे अतिशय जलदरित्या जे आहे पाणी जे आहे आज डोंगरगावपर्यंत पोचलं. खरं म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा पाणी आलं होतं परंतु लायनिंगचं थोडं काम बाकी होतं, काही गेटचं काम बाकी होतं, परंतु आता सगळं काम पूर्णतः कंप्लीट झाल्यामुळे दरसवाडीपासून ते डोंगरगाव अवघ्या 2 दिवसामध्ये जे आहे पाणी इथे डोंगरगावला पोचलं आणि आता ह्या डोंगरगावचं पाणी सगळं भरल्यानंतर आस्ते पाठीमागचे जेवढे धरणं जे आहे ते सर्व भरून घेण्याचे आदेश साहेबांनी जे आहे अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी तालुका म्हणून आमच्या येवला तालुक्याची ओळख होती. जलनायक भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हा येवला तालुका आज या ठिकाणी मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून बागायती तालुका झालेला आहे. मांजरपाडा हे जलनायक भुजबळ साहेब माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आज खऱ्या अर्थानं हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्याने आमचे येवलेकरांचे बागायतीचं जे स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अवघ्या 2 दिवसामध्ये मांजरपाड्याचं पाणी आमच्या येवला तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेलं आहे आणि निश्चितच या पाण्याने तालुक्यातील सर्व बंधारे भरून आमच्या शेतीला वर्षभर पाणी पुरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. माझे नाव अशोक कारभारी आरखडे, राहणार तळवाडे या शिवारातील मी डोंगरगाव क्षेत्रात माझी जमीन आहे आणि त्या जमिनीचा धरणग्रस्त म्हणजे मी 10 एकर 15 गुंठे जमीन दिलेली आहे. ते पाणी माझ्या शेतातूनच जातं आणि त्याचा फायदा आम्हाला पुढे जनावरांकरता, आमच्या शेतीकरता पिंपळखुटे, तळवाडे या पाटबंधारे खात्याने म्हणजे पाटाने पाणी जावं असं आमची विनंती आहे. मी पिंपळखुटे बुद्रुक या गावचा रहिवासी असून आज डोंगरगाव डॅममध्ये मांजरपाड्याचं पाणी दाखल झालं रात्री आणि अशा परिस्थितीत पाणी दाखल झालं का शेतकरी आज आबाळकवरती त्यांनी वाट पाहण्याचं काम केलं होतं आणि ह्या परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी पाणी दाखल झालं. हे पाणी आज
अमृताच्या थेंबापेक्षा कमी नाही, आज अशी शेतकऱ्यांची चर्चा आहे. अतिशय बिकट परिस्थितीच्या काळामध्ये हे पाणी इथं दाखल झालं आणि शेतकऱ्यांची आज हे जे पिकं पेरलेले त्या पिकांचे ताण भागणार आहे. त्यामुळं या पाण्याचं भुजबळ साहेबांनी जे दाखल केलं ते संपूर्ण आम्ही या पूर्व भागाच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो. आणि गेली 3 पिढ्यांचे स्वप्न जे आमचं साकार होत नव्हतं ते आज या साहेबांच्या रूपाने या ठिकाणी साकार झालं. आणि साहेब हे आमचंच खरोखर येवला तालुक्याचं भाग्य आहे का असा माणूस आणि असं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी मिळालं. त्यामुळे आम्ही संपूर्ण साहेबांचे आभार मानतो. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.